हा बाळ, कोण पाहिजे? आई मी आहे ग मी. मला ओळखणं झाल्यास व्हय तुझी मुलगी. सरक आत येऊ दे. सरक तुझी मला आतमध्ये. कोण तिकडे बाहेर? कोण आहेस तू? माझ्या पुरगीचं नाव घेऊन घरात घुसायला लागलास व्हय? चोरटे, निघित ना. अगं आई मीच आहे. तुला कसं समजावून सांगू आता? ए, मी आंधळी बी असतं ना तरी माझ्या पुरगीला ओळखलं असतं. कारण की ह्या जगात मोठ्या कपाळाची, काळ्या तोंडाची, माकडींसारखी दिसणारी तीच माझी पुरगी आहे. अगं आई मीच तुझी पोरगी आहे. कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर? आधार कार्डावर तर विश्वास ठेवशील, आधार कार्ड खोटं बनवलं असेल. मग पासपोर्टवर तर विश्वास ठेवशील. अगं बाळा, आजकाल तर नाती गोती सगळी खोटी आहे ती. पासपोर्ट पण खोटं बनवलं असेल तू. ए आई ऐक आता. दिवसभर तर त्या आशा मावशी संग तुझ्या फोनवर बोलत असतेस की, आणि इकडच्या चुगल्या कर, तिकडच्या चुगल्या कर, पप्पाच्या साईडच्या सगळ्या लोकांच्या चुगल्या करतेस. आणि ती आत्ती, त्या आत्तीवर तर एवढं दात खात्यास, एवढं दात खात्यास, तुला ती अजिबात आवडत नाही. आणि काय करतेस? हा, मामाला लपून छपून पैसे देतात. हिकंड उचलून सगळीकडनं उचलून पैसे देतात. आणि भरून पिशव्या माल घेतेस. आणि त्याच्यानंतर महेरला सारखं पळतेस. उठलं की सुटलं की आजीला फोन कर, आशा मावशीला फोन कर, आजीला फोन कर. तू गया बेटा. सीआयडी तू. आणि सगळ्या गल्लीच्या खबरी तूच ठेवतेस. आणि वरनं म्हणतेस काय, मला काय करायचंय. हे सगळं तुझी पुरगी असल्याशिवाय मला माहित आहे काय? असली पुरगी तर नकोच मला. निघ. साला ये दुख का खत्म नहीं होता बे.